उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विस्तृतपणे अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षाच्या संदर्भात आपल्या समोर चर्चा केली आहे। महायुती सरकारच्या जो कार्यकाळ आहे 3.5 वर्ष होत आहेत आणि आमच्या दुसऱ्या इनिंगला काल परवाच 1 वर्ष देखील झाली आणि दुसऱ्या इनिंगचं आपलं हे दुसरं हिवाळी अधिवेशन आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। कालावधी कमी असला तरी सुद्धा विदर्भातल्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर आता जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की विरोधकांनी चर्चा खरी म्हणजे विदर्भाच्यावर घडवली पाहिजे, परंतु सत्ताधारी पक्ष मात्र विदर्भातल्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नांना, समस्यांना, विकासाला न्याय देईल आणि चहापानावर तर त्यांचा जो काही बहिष्कार तो त्यांनी प्रोटोकॉल मेंटेन ठेवलेला आहे बहिष्कार घालण्याचा, त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही। पण एकंदरीत गेल्या आमच्या पहिल्या महायुतीच्या इनिंग मध्ये विरोधक फार जोरात होते। रोज तिकडे आंदोलन, अधिवेशनात पायऱ्यांवर, सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलन करणं आणि तुम्ही सगळं त्यांचं टिप्पण करत होते, त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते। आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या, जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं, परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते मानतात। मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय। म्हणजे त्यांची परिस्थिती, जे मी काय कोणाला कमी लेखत नाही, मी कोणावर अशी टीका करत नाही, परंतु अतिशय जी काय अवस्था आहे ती आपण पाहतोय। आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे, आपणच फिरत होतो ना सगळीकडे प्रचारामध्ये, पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपले सगळे वाऱ्यावर होते। कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग, कोर्ट याला नेहमी दूषणं देणारे, खरं म्हणजे ही निवडणुकीची मतमोजणी पुढे गेली, त्यामुळे तरी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग, कोर्टाला। नाहीतर अशी परिस्थिती असती की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली असती त्यांची। कारण महायुती आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगवेगळे लढलो, मैत्रीपूर्ण निवडणूक झाली आणि महायुतीला जवळपास 70-75% त्याहीपेक्षा जास्तीचं यश मिळेल अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे। काय मीही फिरलो, देवेंद्रजी, अजितदादाही फिरले, त्यामुळे मी जिकडे जिकडे फिरलो तिथली परिस्थिती अशी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।